बॅक टू पार्ट 2. मी अशी का उभी दाखवते तुम्हाला. तास झाला मी अशी अशी उभी राहून. अर्धा तास ह्याचे अर्धा तास नाही मग गौरव अर्धा तास झाला ना. गौरव अर्धा तास कळतच नाही. शपथ वर्तमान आखो का धोका आहे. तर ह्याच्यासोबत जरा खाली बसते. आज मी ह्याच्यासोबत जरा करणार आहे मॅजिक शो. शिवानी पण मला सांगायचं जर मला कळालं नाही आणि ते एकदाच मी बोलणार आहे. जरा तुझं माइंड डायव्हर्ट होईल. काल माझी हालत अशी होती आणि माझ्या बाजूला काल हा झोपला आणि माझं सगळं गेलं आणि आज हा आजारी पडला. सेम परिस्थिती. काय बोलायचं. काल मी चेपून देत होतो पण आज मला काल ऑफिसला होता कधी चेपून दिलं रे. मनातल्या मनात. आय एम ऑलवेज रेडी. मॅजिक शो. येस. आणि मी पण खूप दिवसांनंतर करते. आणि धंदा करायचा आधी मॅजिक शोचा. हिरानंदाला उभे कुत्ता निघाला जेब से. नाही तर मी आधी तुझी गाडी होती माझी. मी जेव्हा मम्मी पप्पांसोबत राहायची तेव्हापासून गाडी चालायची. तेव्हा मी असे खेळायचो. काय बोललास. तेव्हापासून गाडी चालायची. कसली बाटली मध्ये निघाला चिवा आहे चमकादड. अरे तू बोलली ना यार पप्पांना काय सांगू. तर आम्ही तेव्हा असं रात्री बसून खेळायचो ना. जोडपत्ता, गुलाम चोर, मेंढी कोट. तर या मुलाला लग्नानंतर मी गुलाम चोर खेळायला शिकवलं. कारण मी फक्त राजेवाले गेम खेळतो. गुलाम गुलाम चोर बी रे असे आमच्याकडे बाबा अजिबात नव्हते असे गेम. गुलाम चोर जोडपत्ता पण आमच्याकडे राजा राणी हुकुम का एक असे गेम होते. कोणता होता एखादा गेम सांग तुमचा. राजा राणी आणि एक राजा राणी. खरंच एक गेम होता. राजा राणी आणि एक नोकर. माझे पप्पा राजा म्हणायचे मम्मी राणी व्हायची मला नोकर बनवून. तर ह्याला पत्त्यांमधलं काही माहिती नाही तर आपण ह्याच्यासोबत जरा ट्रिक करूया. घडी असतात ना भूताला बोलवतात कॅन्डल बिंडल लावून तशी तसे वाटतं असं बोलली घडी आता. सो गाईज वेलकम टू शिवानीज मॅजिक टोस्ट. शिवानीज मॅजिक टोस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू शिवानीज M² मॅजिक शो. M² मंचेकर मठाधिकारी. ओ माय गॉड व्हेरी नाईस. चला आता तर येणारच मला. थांब एक मिनिट माझं यंत्र लावून घेऊन दे मला. अरे काय ना आरामात केलं. ओ बाली सॉरी. तर कोणती पण मॅजिक ट्रिक होणार ती एकदाच. ओके. यू हॅव टू रिस्पेक्ट माय हात की चालाकी. ओके. सर्वात पहिली ट्रिक. इकडे करणार आहेस का इकडे करणार आहेस. मी एकदा. ओके. नीट घ्या बघा मी काही चिटिंग नाही करत आहे. तो कॅमेरामॅन सामील नसेल ना तुमच्यात. नाही इथे बाकीच्यांना ते दिसतंय ना. देयर इज नो कट. बाकीचे कोण आहेत. अरे बघा ओके सॉरी. कोणता तरी एक पत्ता चूज कर. बघू. बघायचं आहे का. ऑब्विसली हे साईडला ठेवूया आपण. त्यांना पण दाखव. त्यांना दाखव. त्यांना दाखवू शकतो ना. तू डोळे बंद कर. हे साईडला ठेवूया. हे पत्ते जास्त आहे. ठीक आहे. कुठे पण टाक. नक्की. कुठे पण टाक. टाकला. आता मी डोळे बंद करूनच दिसते. ठीक आहे. तुला दिसायचं आहे. नाही मॅजिक. एवढं तू कसिनो मध्ये नाही. मॅजिक शो वाला कोण विचारतो तो हो बोलायचं नाही. पण तू कसिनो मध्ये नाही की तू पिसताना गायब करशील कुठं. मी पिसतो. मी सांगते तुझा पत्ता कोणता होता. नाही जमणार आहे बाई. आडवी पडलीस तोंडावर पडलीस तर सांगू. बरोबर आहे. त्यांना दाखवलेलंस ना. कसं काय काढलं. मी पिसतो आता परत कर. मी पिसणार आता. मी काय बोललेली की कोणतीही ट्रिक किती वेळा होणार. एकदा. अरे एकदा परत कर ना यार शिवानी. एकदा आता नाही कळत यार. एकदा शिवानी असं नको करत जाऊ यार. सारखी तू नवीन मॅजिक ट्रिक शिकून येते माझ्यावरच करत असते यार. ओके आता अजून एक दुसरी. मला काय करायचंय. दुसरी अजून एक घे लवकर. आता सगळे सेम आहेत. ओके उचल. पहिला पार्ट बघ. पहिलाच घेतला ना एकच. कॅमेरामध्ये दाखव. ठेवून दे. इथे ठेव परत. सगळं क्लिअर आहे. काही उलटा सुलटा कोणता पत्ता नाहीये. बोल शिवानी दीदी की जय. शिवानी दीदी की जय. फुक मार. हो. हे तर नाही सापडत भाई. नाही सापडत.
Is this correct? Is this correct? मला शिकवला यार, एकदा मला व्हिडिओ मध्ये करू दे ना त्याच्यासोबत मॅजिक शो यार. काय फालतूगिरी करते यार. आधी थोडीशी डिफिकल्ट होती, ही खूप इझी होती. तर हा आहे नवीन काहीतरी डेक. तो त्याच्यात झोल केला असेल तर झोल केला असेल म्हणून मी नवीन ह्याच्यामध्ये करून दाखवते. कोणता तरी एक पान उचल. कॅमेरामॅन नीट बघा. हा चला. हे आपण साईडला करूया. ते ठेव मध्ये. ठेवला? बेबी मी शपल करतो. सगळे एकच नाही ना काढले तर सगळे एकच काढायचे आणि माझा वेगळा असायचा. मी पण करू पिसू. काय तू पिसू? थोडासा डिफिकल्ट आहे पण फोकमार. हो फोकमार. हो. आवाज उचल. उचल. दाखव. अरे यार कसं करते यार. दाखवलं का त्यांना पण की राईट पान होता. यार मला शिकव नाही. आपण दोघांचा चॅनल आहे यार, आपण त्यांच्यासोबत मॅजिक ट्रिक केली पाहिजे यार. अजून एक मॅजिक ट्रिक ऐक. तू दोनच बोललेली. एक लास्ट ही खूप इझी वाली. यात थोडे पैसे पण लागतील. पैसे नाहीत माझ्याकडे. सो तुझ्याकडे 500च्या 2 नोटा आहेत. हो ते पण लागतील. तुला कसं माहित माझ्याकडे 500च्या 2 नोट आहेत? विचारलं. झूम कर. एक पैसे तुझ्या हातात. सो हे सगळे पेअर आपण इथे ठेवलेले आहेत. यश तुला ह्यातला एक पेअर चूज करायचा. केला नाही उचल. तुझ्या समोरच. हा पण एक पेअर तू उचलणार, एक पेअर मी उचल. तू उचलला. आता मी माझा उचल. दिस इज माय. शिवानी फालतूगिरी तू जादू दाखवणार आहे यार. जादू दाखव ना. मी तुला बोललो हिनी 500च्या 2 नोटा का सांगितल्या. 2-2 पेअर काढते शाणी. हे कर हिरानी एस्टेटला उभे राहायची सगळे मिळून. या दोघांना सगळे म्हणजे मित्र मित्र रे. मित्र 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 मित्र. पण पहिल्याचे 2 सांग. एवढी मॅजिक शो केलं एक पण नको मला क्रेडिट. काय फ्री मध्ये क्रेडिट देतो मी तुला. थांब ना. तुला क्रेडिट खरंच चांगलं आहे. याच्यावर चांगलं क्रेडिट देतो बाबा. खरंच ऐक मला. खरंच ऐक माझं. मला काही एक्सपेक्टेशन नाही. मग हे तर दे ना. एक्सपेक्टेशन नाही तर चला आपण खाऊया. कॅमेरामॅन आणि मी खाणार आता आईस्क्रीम खाऊया. चला आता आपण आईस्क्रीम खाऊया. मला येड्यात करण्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं वर्क. हे लोक मला आईस्क्रीम खायला जाणार आहेत. शिवानी एवढं तर कर ना यार. आईस्क्रीम तुला एक सिंपल वाली ट्रिक सांगते. नको. एक सिंपल वाली. त्याच्यातली ना. डिफिकल्ट वाली ऊपर से जाएगा. सिंपल नाही मला डिफिकल्ट होती कुठली. पहिली वाली. इझी दाखव ना. नाही डिफिकल्ट दाखव. इझी वाली तर नाही. मला पण कमवू दे ना थोडे पैसे. मी तुला सांगितलं की ह्यातला कुठला तरी एक पान. तेव्हा मी हळूच हा पान बघितलेला आणि मग तू इथे ठेवल्यानंतर मला माहितीये की असं असं करताना या पत्त्याच्या वरचा पत्ता हा ह्याचा असणार आहे. सो तो असं हळूच पत्ता उचल. मी तेव्हा बघितलेलं आणि मग तू उचलला. मग तू असं ठेवलं आणि मग असं करून असं करताना याला मॅजिक ट्रिक नाही बोलत. याला रेडच काढणार बोलतात. रिस्पेक्ट. हात की सफाई. मी एक्सपेरिमेंट केला मित्रांनो. माझे कपडे बघा. आउटफिट दाखव यार. माझा आउटफिट दाखव. त्याला कपडे काढून घालायचा कंटाळा आलेला म्हणून जे घरात माझा आउटफिट दाखव. त्याच्यावरतीच घातले यार. ही पॅन्ट नाही चांगली वाटत याच्यावर यार. बघू लांब जा. हे बघा तुम्ही एवढंच बघा. हे मी केलंय. हे एवढं मी केलंय. या टी शर्टवर हा शर्ट घातलाय. बाकी हिनी केलंय. आणि मला पप्पा पण बोलले चांगलं दिसतंय. अजून काय पाहिजे. अजून काय. पप्पा बोलले चांगलं दिसतंय. मध्ये आलो ना तर ह्याला सुसूला होते नुसतं. घरात नाही करत. आता तर त्याला विचारतो इधर वॉशरूम किधर आहे. काय आलं जा मग. स्वतःला जेव्हा हिला सुसू तेव्हा नाही करत. आणि मला कधी बोलतोय सगळ्यांसमोर. मग सगळेच करतात सुसू. मी पण हळू. एवढं काय आता यायचं सगळ्यांनी झालं माझ्यासोबत. सुसू केले. गड नाही जिंकला असं चालायला. एवढा घाणेरडा वॉशरूम आहे ना भाई साहब. मेजरमेंटला आम्हाला 5 तास लागले. 5 तास गेले. माझी अजून परिस्थिती बघा. मी ह्याची बॅग पकडली. मी माझी बॅग पकडली आहे. अरे तू मला उचल. घाबरला ना. आधी मला बोलतो काय माहितीये का. त्यांना इग्नोर कर. ते जातील. आणि आता घाबरतायत. केवढेच बघ ते. किती क्यूट दिसतोय पण सगळे ब्लॅक ब्लॅक. ए नको नको. आतमध्ये येते ह्याच्या. आणि सगळे सेम दिसणारे 10-15 आहेत.
ए आतो याचा एक छोटासा नाही गेस करू दे तुम्ही मला सांगा की ह्या आणि आता आम्हाला सांगितलं एक छोटूसा प्रॉब्लेम झालाय तर तुम्हाला काय वाटतं असं ऐकलं तुम्हाला काय बाबा वाटेल की काय असा प्रॉब्लेम मी तर 2 मिनिटं देतो तुम्हाला गेस करा पॉज करा 2 मिनिटं घ्या गेस करा प्लीज पॉज द व्हिडिओ अँड गेस आता पॉज झाल्यानंतर आता प्रॉब्लेम बघा निघत नाही बोट निघतच नाही बोट कुठे पण त्या कुत्र्यांना घाबरून त्यांनी कुत्र्यांच्या नादात तू हे केलंय काय करू आता तेल टाकावं लागणार ट्विस्ट कर ना बोट कसं पकडलं बघा ट्रायपॉड गौरव बोट डिस्लोकेट होईल मला वाटतंय एक काम करूया हे इथूनच कापूया आणि हेच ठेवूया बोट ट्राय मी असं करत होतो ना वैद्य त्याचं तोंड बघ झालं निघाला जलवा बोट तुम्हाला ट्रायपॉड काही सगळ्यांनी बघा मी ह्याला पकडलंय हा आता हात ठेवला खांद्यावर आणि त्या बॅगेमुळे अडचण होते मला ती वेगळी पकडलंय आता जर तुमच्या दोघांपैकी कोण गोळी असं बोललं गोळी बोलणार गोळी खावी लागेल त्याला बॉडी पेन पण होते तुम्ही दोघं आहे आणि तुम्ही दोघंच आहे मी झोपून जाईल मला गोळी नको यार प्लीज यार मला नाही आवडत गोळी घ्यायला यार एवढ्या लवकर जेवायला नको हे चना जोर गरम खातोय कांदा टमाटर टाकून खूप टेस्टी लागतं कसं वाटतं आता कांदा टमाटर टाकलाय कोथिंबीर टाकले काहीतरी मसाला पण टाकलाय जिरा मसाला व्हेरी नाईस चला आता डन फॉर द डे आता झोपूया जेवून आणि गोळी खाताना जर व्हिडिओ केले तर आम्ही नक्की बघा गोळी खाल्ली पाहिजे ना यांनी औषध घ्यायला पाहिजे त्याचे आजार बरा होणार नाही गोळी कुठे तुझी शपथ पडली आता इथे एवढं नाटक तुझी शपथ मी हात ठेवतो डोक्यावर ही बघ मी एवढं सॉरी अरे सॉरी मला वाटतं मी नाही त्रास देत मला वाटलं की खरंच तो घरी चाललाय मला वाटलं विसरलं बस काय वाटतं मला वाटलं गाडीची चावी विसरली हे घे हे नाही बघ ए आ चावतो तू आ कर अरे हातात आधी आ कर नाही आधी आ कर कुठे गोळी यश खा शिवानी परंपरा प्रतिष्ठा प्रशासन अनुवाद करूया ना जरा पहिले बसून नाही खा गुंडो मम्मी तो मगाचपासून हे गाणं बोलते रसिया गुंडो में फस गई त्याचा म्हणजे तो रसिया आणि आपण सगळे गुंडे घेतो आता माझ्या नाकातून रक्त येते त्याचं काय नाही अरे एक फूटभर बोट टाकते नाकात तर ते लागतं ना ते एक फूटभर इतकं असं आर पार डोळ्याच्या वर जातं बोट फळ भेटणार काय कर्म कसली कर्म इथपर्यंतच्या कर्माचे फळ भेटणारच जुने कर्म बोलतोय की नाकात जे जास्त सारखे बोटे घालतात ना ते मेंदू पर्यंत हे असतं मग त्यांच्या मेंदूला प्रॉब्लेम ते मला एवढे दिवस वाटतच होतं की हिच्या मेंदूत काहीतरी प्रॉब्लेम आहे नाकाचा डोळ्याचा मेंदू मम्मी रील्स नको बघत जाऊ ग बाई डॉक्टर असे सांगतात ना ते कुठल्या डॉक्टर नाही बरोबर आहे हिच्या अरे तुला कळत नाही येतोय नाकाचा आणि मेंदूचा नाही घेतली एक करून दाखवायचं आम्हाला गोळी कर यश कर नाही घेतली त्यांनी नाही मम्मी इकडे कुठे यश माझ्या डोक्यावर हात ठेव जीवेत बोल गोळी घेतली मी नाही खाल्ली त्यांनी परत का तिला विचार हिथे खिसा जा तू दुसरी गोळी दुसरी आण काय येडी झाली काय खाल्ली आहे गोळी तुला दाखवली पण चॉकलेट आहे गोळी आण एक्सपेरिमेंट करते बसवून कशी मजा घेते एका साईडला हा लावते पायाला एका साईडला मी बोललेलो यार काय बोललेलो नको लावू यार हा काय बोलला आणि ही शाणी पप्पा
अरे यार शिवानी, लोक काय बोलतील यार. ब्लॉग आम्ही बंदच नाही केला, बिचारायला भरपूर ताप आला, सगळं बाम बीम घेऊन बसलाय. कसं वाटतंय पण घरी इथे आपण तिकडे असतो तर एवढं चांगलं नसतं वाटलं. इथे मस्त मला पण बसायला मिळते. इथे मस्त बसल्या बसल्या गोळ्या भेटतायत, हातपाय दाबून देते. अजून काय पाहिजे. तू असं नाटक ओव्हर ऍक्टिंग करू नको. चांगलं रे, मगापासून चांगला होतास. नाही, मला गोळ्या घेतल्यानंतर बघ डोळ्यातून पाणी येतंय. बघ येतंय ना बघ. हो, खरं पडलंय. नेहमी एकदम असं एनर्जी मध्ये असतं. एनर्जी आता पण एनर्जी आहे. इथे फोड आलाय. किती फूड आतमध्ये. जरा ना कमी खात जा गरम गोष्टी. आता खरेदी करायला गेलेलो. खरेदीचं तुम्हाला दाखवतो, प्रचंड प्रमाणात खरेदी केलेली आहे, ते ठीक आहे. पण ठीक आहे, एक शॉपिंग मध्ये ना पार्सल आलेला आमचं, तर आमचा मोठा शूज उघडा राहिलेला. तरी बोलते आता आपले शूज गेले असते तर काय करायचं. आणि मग आम्हाला ह्याच्या आधी ह्यानी शूरॅकला लॉक नव्हतं लावलेलं आणि ह्याचे काहीतरी 30,000चे शूज चोरीला गेलेले. विचारलंच नव्हतं पोलिसांनी त्यांनी विचारलंच नव्हतं. हा, मी नाही घेतली. पण मी काय पोलीस म्हणतोय, बोलला की आता काय घेऊ मी तुझं, काय लिहू इथे. आणि पण मग मला एक आयडिया आली बघा. तुम्हाला रिलेट करणार तुम्ही. मी माझ्या भावाच्या घरी आली आहे. हा, तुम्ही रिलेट माझ्याकडनं घेतले ना शूज पैसे. चोरायला घेतो. मग ह्यांनी बाहेरच ठेवलेत आणि हे पांढरेच आहेत. माझे पण पांढरेच होते. टाक ना पिशवी दे का. हॅलो बोल. आर यू एक्साइटेड? हॅलो बोल, लवकर बोल. बोल ना काकाला हाय बोल. बोल लवकर, घेऊन जाईन पिशवी धरून. तू घाबरवती. सॉरी मी नाही घेऊन जाणार. मी नाही. हाय बोल. हे बघ, हे बघ आणलंय. हात का वर आले. हे सगळं घे. थांब, मी तुला दाखवणार ती काय आहे. गरमीमध्ये पाणी पियायला. हे घ्या. हे बघ, ह्याच्यात पाणी भरायचं आणि मग असं करून पाणी पियायचं. हा, समजलं. ठेवायचं. उद्या परीक्षा घेणार नाही दिसत ना. बघ ग, मी डरावना दिसतो नाही ना. बघ ती हाताने नाही बोलते. हे बघ, तिथं काय झालंय, अभ्यास चालू. एबीसीडी येतो बाबू, एबीसीडी बोलून. हे असं बटन कसं खोलायचं, बेल्ट कसा खोलायचा, किती वाजले, हे कसं खोलायचं, लेस कशी आणलंय तिने तुला. नाही, हे A4 ऍपल वाला ना, इकडे सगळे स्टिकर्स आहेत आणि वेलक्रो आहेत. हे असं बटन दाबायचं, मग याच्यात पाणी येणार आणि मग प्यायचं. आणि मग इथून मम्मा माऊ काय पी ना, नाही ना, त्याच्यावर नको तू. एवढं पाणी दिलं ते कसं पिणार ते. बून बून से सागर एक साडी घ्यायची गुढी पाडवायची म्हणून आम्ही गेलो त्या एक्झिबिशन मध्ये. पण मला देव माफ नाही करणार आहे. का? ह्याला मी बोललेली की एकच साडी घ्यायची, लवकर येऊया, म्हणून हा तयार झाला. मी ह्याला बोललेली तरी की नको येऊस, घरी आराम कर. हा बोलला की घरी बसून मला कंटाळा, 2 दिवस घरातच जायचं, जरा मी येतो. पण आलो आणि नेमकं तिकडे एवढा एसी होता की ह्याला ताप आला परत. जाऊ दे, पण ठीक आहे. ते ताप आणं ते वर्थ ठरलं, कारण एक साडीच्या ऐवजी तुम्हाला दाखवतो. थांबा हे बघा केवढा आहे. दाखवूया ना अशा दाखवायच्या. बापरे, अर्धा तास जाईल. वेगळा ब्लॉग करूया का? पूर्ण नाही ओपन करत आहे, फक्त तुम्हाला दाखवते काय घेतलंय. जर तुम्हाला बघायचं असेल तर या वीकच्या सॅटर्डे संडेला माझ्या चॅनल वरती बघा नक्की. तो पहिले आहे सर्वात हॉट कलर. वाव. मी तुम्हाला आता अशी वरूनच दाखवते. ही साडी आहे, मी नीट घडी नाही केली कारण की मी मावशीच्या घरी गेलेली, तिला पण दाखवली. सो हा आहे मस्त पदर, सिल्कची साडी आहे आणि एकदम अशी, मला अशा कॉटन आणि अशा आवडतात की ऑफिसला घाला, कुठेही घाला, गरम नाही होणार, हेवी नाही फील होणार साड्या. ही मला खूप आवडली. ग्रीन कलर, हा कलर माझ्याकडे खूपच सुंदर दिसते पण तू खूपच. ही बघा, वाव. ही पण महेश्वरी सिल्क आहे. हे बघा, अशी ट्रान्सपरंट थोडीशी असते पण खूप सुंदर दिसते. छान आहे, असं सुंदर मोहमाई साडी एकदम. वाव. कोकम कलर माझ्याकडे एक पण नव्हता. ओ माय गॉड, कोकम. ही पण महेश्वरी सिल्क. वाव, एवढा घेतला तू साड्या? आय नो. मी आता वर्षभर साड्या घेणार नाहीये, हे तुझी जबाबदारी आहे मला. ओके. ही पण महेश्वरी सिल्क आहे, छान अशी.
3 वेळा रोखणार मी तुला, 3 वेळा. नाही, मला तू घेऊनच देऊ नको, ही तुझी जबाबदारी. 3 वेळा. जर मी घेतली तर मग ती तुझी चूक. 3 वेळा. 3 वेळा का? त्यांना कळतंय जे ब्लॉग बघतायत. एका जागी नीट उभी राहा, थांब. 3 वेळाच सांगणार मी, 3 वेळा. नाहीतर नाही मग घे, तुला घ्यायचं तर. त्याच्यानंतर मला हा कलर खूप टाइम पासून हवा होता. हो का? ती पण महेश्वरी सिल्क आहे. तुम्हाला माझ्याकडे जास्त महेश्वरी सिल्कच दिसेल. तुम्ही माझं इंस्टाग्राम पण बघितलं तर सगळे महेश्वरी सिल्कच दिसतील, कारण की मला तशा लाईट वेट कॉटन साड्या आवडतात. हा कलर एक ओ घेतला. हो, सुंदरता की मोहर. ही पण Oh my अशी God. सगळं सेम तसंच वा. ट्रान्सपरंट असते. आणि अजून मी साड्या घेतल्यात ऑनलाईन, त्या पण त्या हॉल मध्ये दाखव. त्या हॉलमध्ये दाखवेन. आता मला पस्तावा होता की मी त्या का घेतल्या. मी गुढीपाडवा म्हणून मी त्या घेतलेल्या. ठीक आहे रे, घालशील. बाय. ही मी काहीतरी युनिक, माझ्याकडे असं लाईट कलर नाही आणि मी जास्त लाईट साड्या ओ माय घालत गॉड. नाही. वाव. पण ही मला ना अशी काहीतरी एम्ब्रॉयडरीची दिसली. वा. हा पदर आहे. ही फुल अशी दाखव जवळून. ही अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि फुल साडीला असं आहे. मध्ये मध्ये पण एम्ब्रॉयडरी आहे. वा. तर येस, याच होत्या. बाकी इथे टॉप वगैरे आहे, कॉटनचे टॉप वगैरे घेतलेत आणि बेडशीट वगैरे कॉटनचे, कारण की आता गरमी चालू झाली तर ते झोपायला जरा कॉटनचं बरं वाटतं. व्हेरी गुड. घ्यायला वगैरे. बरं, या तेवढंच होतं. तेवढंच ना. आणि आता मी हा ब्लॉग इथे एंड करतो. तू पण दाखव. दाखवतोय. धन्यवाद आमचा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल. आता शिवानी माझं डोकं, खांदे, पाठ आणि सगळं दाबणार आहे आणि मग मी झोपणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर व्हिडिओ. बाय बाय.